कुठे घेऊन चाललायत आमच्या महाराष्ट्राला, काय चाललंय आमच्या महाराष्ट्रामध्ये असं म्हणण्याची वेळ मित्रांनो आलेली आहे। सर्वसाधारणपणे आपण पाहिलं असेल मागच्या काही अनेक वर्षामध्ये असे संकेत आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत। सत्ताधारी पक्षाच्या आमदार, मंत्री, खासदार, कार्यकर्ते यांनी साधारणपणे संयमाने वागावं, शांततेने वागावं, सभ्यतेने वागावं, अशा काही चालीरीती अलिखित आहेत, परंपरा अलिखित आहेत। विरोधी पक्षांचं ठीक असतं, त्यांना आंदोलनं वगैरे मोर्चे करायचे असतात कारण ते विरोधात असतात, परंतु सत्ताधारी पक्षाचे जे संकेत आहेत ते सध्या पायदळी तुडवली जातात की काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, सध्याचं जे सरकार आहे ते महायुती सरकार 3 पक्षांचं आहे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट। परंतु ह्या तिन्ही पक्षाचे आमदार असतील, कार्यकर्ते असतील किंवा खासदारसुद्धा अतिशय सभ्यता सोडून, संयम सोडून, शांतता सोडून, रूढी परंपरा सोडून वागताना आणि बोलताना दिसत आहेत। संपूर्ण महाराष्ट्र ते पाहतोय, जनता ती ऐकते आहे। परवा आपण पाहिलं असेल, फोटो बघितलेत, बातम्या आलेल्या आहेत, आमदार निवासामध्ये एका कर्मचाऱ्याला जोरदार मारहाण करण्यात आली, एका आमदाराने ती मारहाण केली। हे अतिशय गैर आहे, चुकीचं आहे। मारहाण त्याचं चुकलं असेल तर ती गोष्ट निराळी आहे, तुम्ही तक्रार करा, योग्य पद्धतीने ती मांडा। मारहाण करणं, कायदा हातात घेणं आमदारांनी, ते आमदार निवासामध्ये, मंत्रालयाच्या परिसरामध्ये अतिशय अयोग्य आहे। दुसरे एक मंत्री सभागृहामध्ये म्हणतात दुसऱ्या एका आमदाराला, तू बाहेर ये, तुला दाखवतो। ही काही भाषा झाली का? आणखीन काही मंत्री आहेत, त्यांची भाषा, त्यांचं वागणं बोलणं जर बघितलं ते अतिशय सभ्यता सोडून, संयम सोडून आहे। मित्रांनो, आपण राणे, कोकाटे आणि लोणीकर हे जे मंत्री आहेत यांचं वक्तव्य ऐकलेले आहेत, पण गंमत अशी आहे, त्या पक्षाचे नेते जे आहेत त्यांना शांत बसा, बडबड करू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल, पक्षातून तुम्हाला काढून टाकू किंवा मंत्रिमंडळातून तुम्हाला वगळू, अशी जाहीर तंबी द्यायला पाहिजे, ते देत नाही। कानाकोपऱ्यात देत असतील, कोणाला माहिती, पण कानाकोपऱ्यात देऊन उपयोग काहीच होत नाही, जनतेला कळलं पाहिजे। मित्रांनो, हे जे काही ते नेते जे आहेत आणि खुद्द मुख्यमंत्री जे आहेत, ह्या लोकांना जे पाठीशी घालतायत, अशा लोकांना याचा कुठेतरी अशी वेळ येईल की ते नेते, त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सुद्धा कुठेतरी अडचणीत येऊ शकतात, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। अतिशय ज्या पद्धतीने आता सध्या चाललं आहे राज्यामध्ये ते अयोग्य आहे असं मला वाटतं। मित्रांनो, मला जे सुचलं, पटलं माझ्या बुद्धीला, ते इथे मांडलेलं आहे। डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, पुढे पाठवून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।